हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चिकन बर्गर बनवणार आहोत. तर चिकन बर्गर बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण इथे घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण इथे चिकन जे आहे ते धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित. बघू शकता तुम्ही चिकन इथे आपण घेतलेलं आहे. आता ह्या चिकनला जे आहे ते आपण मिक्सरच्या साह्याने ग्राइंड करून घेऊया आणि ह्याचा खिमा करून घेऊया. तर इथे मी 200 ग्राम चिकन आणलेलं, त्याच्यात मी थोडंसं कमी केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार जितकं लागेल तेवढं चिकन तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. तर चिकनचा खिमा इथे आपला रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही अशा तऱ्हेने चिकनचा खिमा रेडी करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करूया. जसं का नाही, हळदी पावडर आहे, धने पावडर आहे. आता ह्याच्या ह्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करणार आहोत. ह्याच्यानंतरला आपण ह्याच्यामध्ये बडीशेप पावडर ॲड करूया. लाल तिखट मसाला ॲड केलेला आहे आपण इथे. लाल तिखट मसाला जो आहे आपला रेड चिली पावडर, तो इथे 2 ते 2.5 चमचे यूज केलेला आहे. त्याच्यानंतरला बाकीच्या जे काही गोष्टी आहेत ते आपण 1-1 चमचा यूज केलेला आहे आणि मीठ चवीनुसार आहे. तर हे सगळं मिश्रण जे आहे आता आपण ह्याला एकजीव करून घेऊया व्यवस्थित, जेणेकरून हे चिकनला व्यवस्थित लागेल. आता ह्याला एक 5 ते 10 मिनटं ठेवल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये भाज्या मिक्स करूया. इथे मी चॉप केलेला कांदा, टोमॅटो आणि कोरिएंडर अशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील याच्यामध्ये वापरू शकता. तर आता जे काही मिश्रण आपण एकत्र केलं होतं त्या मिश्रणाच्या आपण इथे बारीक अशा टिक्या बनवून घेणार आहोत. जेवढ्या आपल्या बनच्या साईजच्या असतील त्या हिशोबाने टिक्की आपण इथे बनवून घेणार आहोत. तर टिक्की आपल्या इथं रेडी आहे. अजून एक टिक्की आपण बनवून घेणार आहोत, कारण आपण 2 बर्गर बनवणार आहोत. 2 बर्गरसाठी एवढं जे मटेरियल आहे हे इनफ आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने किती हवे त्या हिशोबाने मटेरियल वाढवू शकता. आता आपण इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनवरती ऑइल टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तुम्ही त्याच्यामध्ये ह्यांना फ्राय करू शकता. अदरवाईज ओव्हनमध्ये करू शकता किंवा पॅनवरती देखील करू शकता. तर इथे आपण पॅनवरती करत आहोत. ऑइलमध्ये करायचं असेल ऑइलमध्ये, बटर लावायचं असेल बटर, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, जसं तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही यूज करू शकता. व्यवस्थित आपण ह्याला गोल्डन ब्राऊन करून घेऊया. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण इथे आपले बन कट करून घेऊया. जी काय बनची स्टफिंग आहेत. चिकन रेडी झालेलं आहे ते आपण साईडला काढून घेतलेलं आहे. आता आपण बनकडे लक्ष देऊया. तर इथे जे बन्स आहेत ते आपण घेतलेले आहेत कट करून. बन मार्केटमधून मागवलेले आहेत. तुमच्याकडे बन्स नसतील तर तुम्ही पाव देखील वापरू शकता याच्या जागी, पण त्याच्यापेक्षा जास्त योग्य राहील की तुम्ही बनचा वापर करावा. आता बन जे आहेत ते मी इथे थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहेत, तव्यावरती गरम केलेले आहेत. बघू शकता तुम्ही ह्याच्यावरती पिझ्झा सॉस ॲड केलेला आहे. हे बघा, हे सगळे बाजारातले सॉस आहेत. तुम्हाला बाजारामध्ये हे कुठेही सहज अवेलेबल होतील. त्यानंतरला चीज मेयो ॲड केलेला आहे इथे आपण. जर तुमच्याकडे चीज मेयो नसेल, साधा मेयो असेल तर तुम्ही डायरेक्ट साधा मेयो ॲड करू शकता. कोणाला एगलेस मेयो आवडतो, व्हेज मेयो, ते देखील घेऊ शकता. आता आपण ह्याच्यावरती लेटसची पानं ठेवलेली आहेत, जेणेकरून कोबीची पानं आहे ती ठेवलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या जर ठेवायच्या असतील त्या ॲड करू शकता. जसं करून पालक काही लोकांना आवडते, काही लोकांना अजून काही वेगवेगळे भाज्या आवडतात जे ठेवायचे वाटतात, तसे तुम्ही ॲड करू शकता. टिक्कीवरती आपण इथे टोमॅटो केचप लावलेला आहे आणि ऑरेगॅनो टाकलेला आहे. ऑरेगॅनो नसेल तरीसुद्धा चालेल, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याचा वापर देखील करू शकता. त्याच्यानंतर आता आपण इथे चिली फ्लेक्स वापरणार आहोत. हे एक्स्ट्रा टेस्टसाठी आहे, दुसरं काही याचा काही विशेष असा वापर नाही आहे, पण ह्याचा जो टेस्ट असतो, जो फ्लेवर असतो तो थोडा चांगला येतो. आता आपण जी वरची बर्गरचा बनची साईज होती तिथे देखील आपण सॉस लावून घेऊया. हे बघा, अशा तऱ्हेने व्यवस्थित सॉस लावून घेतलेला आहे आपण इथे देखील. आणि ह्याच्यावरती चीज टाकून आपण ह्यांना बन करून घेऊन आपण ह्यांना टोस्टरमध्ये टाकणार आहोत. तुमच्याकडे ओव्हन असेल तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. अदरवाईज पॅनवरती देखील याला गरम करून घेऊ शकता. जर कोणाला चीज स्लाईस ॲड करायची असेल तर चीज स्लाईस देखील ॲड करू शकता. हे व्यवस्थित असे रेडी झालेले आहेत. आता आपण ह्याला टोस्टरमध्ये टाकूया. तर टोस्टरमध्ये हे टाकलेलं आहे. टोस्टर बंद करून आपण ह्याला एक 2 ते 3 मिनटं गॅसवरती गरम करून घेणार आहोत. हे बघा, टोस्टरला आतून बटर लावून घ्या, नाहीतर करपण्याची शक्यता असते. त्यामुळे जर बटर लावलं नसेल तरी चालेल, पण लवकरात लवकर काळजीपूर्वक काढण्याचा प्रयत्न करा. हे बघा, आपलं व्यवस्थित असं टोस्ट झालेलं आहे. आता मी तुम्हाला ह्याला कटिंग करून दाखवतो की आपला जो बर्गर आहे तो आतून कशा पद्धतीने दिसतोय तो. हे बघा, व्यवस्थित असा कट केलेला आहे मी याला. कटिंगला आरामात कट करा, नाही तर जी फिलिंग आहे ती बाहेर निघेल जास्ती जोरात दाबल्याने. व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने कट करा. हे बघा,
एकदम व्यवस्थित आणि ज्युसी असा दिसत असेल तुम्हाला. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.